मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट समोर आलेली ती म्हणजे तलाठी भरती फायनल मेरिट जाहीर करण्याबाबतीत मित्रांनो। तर तलाठी भरतीचं जे काही फायनल मेरिट आहे मित्रांनो, तर ते जाहीर करण्याबाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तारखेला मेरिट जाहीर होईल त्याबाबतीत संपूर्ण माहिती समोर आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघा, पेसा आरक्षण वगळून इतर जिल्ह्यांमध्ये जे काही मेरिट जाहीर होणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असतील आणि किती तारखेला त्या जिल्ह्यांमध्ये तलाठी भरतीचं फायनल मेरिट लागणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी आता नवीन निर्णय, नवीन टोकाचं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो, की त्याच्यामुळे आता भरपूर जे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मित्रांनो, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना न्याय भेटेल तर अशी माहिती समोर आलेली आहे। विद्यार्थ्यांनी असं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो। तर जी काही माहिती समोर आलेली ती तलाठी भरती निकाल लागण्यासंदर्भात आहे। पेसा आरक्षण वगळून जे इतर जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी त्यांचा निकाल तो कधी लागेल, काय लागेल, कोणकोणते जिल्हे आहेत आणि विद्यार्थ्यांनी काय निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून सर्वांना आता न्याय भेटेल। तर संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा, समोर पाहू शकतात की 23 जानेवारीला शासनाच्या विरोधात नांदेडात लाखो विद्यार्थी उतरणार रस्त्यावरती आणि आक्रोश महामोर्चा। तर बघा, याच्या अगोदर सुद्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मित्रांनो जल्लोष मोर्चा म्हणजे मित्रांनो मोठ्या प्रमाणात मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला आणि जे काही शासनाने नॉर्मलायझेशन केलेलं आहे त्याला विरोध केला। जे काही नॉर्मलायझेशन पद्धत आहे तर ती बंद करण्यात यावी, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि परीक्षा भरती रद्द करून पुन्हा घेण्यात यावी MPSC मार्फत, ती सुद्धा 1.5 महिन्याच्या आत। तर याच्या बाबतीत प्रचंड विद्यार्थ्यांचा मित्रांनो जोरदार मोर्चा निघालेला होता मागं सुद्धा। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता सुद्धा पाहू शकतात की स्पर्धा परीक्षांच्या उद्या मित्रांनो म्हणजे आज रोजी तो मोर्चा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर 23 तारखेला लाखो मित्रांनो 23 जानेवारीला शासनाच्या विरोधात नांदेडात लाखो विद्यार्थी उतरणार आक्रोश महामोर्चामध्ये। तर मित्रांनो आज तो मोर्चा आहे आणि प्रचंड विद्यार्थी त्या ठिकाणी उतरणार आहे महामोर्चासाठी की शासनाचा अत्याचार, भ्रष्टाचार बंद करण्यात यावा। आणि प्रमुख मागण्या काय आहे की TCS IBPS ला ज्या काही मित्रांनो परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या तर त्या पूर्णपणे या ठिकाणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, घोळ झालेला आहे, गैरप्रकार झालेला आहे। तर अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे की विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत। गोरगरीब विद्यार्थी प्रामाणिकपणाने हजार रुपये फी भरता आणि तिथं असा घोटाळा होतो। आता मित्रांनो या सगळ्या अपडेटी शासनाने जो काही विद्यार्थ्यांचा निर्णय, विद्यार्थ्यांचा जे काही मित्रांनो सांगण्याचा मुद्दा आहे तो शासनाने लक्षात घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजेत आणि कुठंतरी मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द करून मित्रांनो फायनल आन्सर की जी लागलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची निवड करायला पाहिजेत। आता याच्या बाबतीत जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देतो। आता पेसा निकाल बाबतीत अपडेट काय आलेली आहे तर समोर पाहू शकतात की तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यात 26 जानेवारीपासून मिळणार नियुक्तीपत्रे। 23 जिल्ह्यांची यादी लागेल 13 पेसा क्षेत्र सोडून। तर बघा मित्रांनो, पेसा निकाल सोडून बघा पेसा क्षेत्रामध्ये जेवढे बी जिल्हे येतात ते सोडून मित्रांनो अदर विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे आणि 26 तारखेत देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून तुम्हाला काय कळेल की तुमचा निकाल, तुमचा जिल्हा पेसा आरक्षणमध्ये येतो का आणि तुमचा निकाल कधी लागेल ते याच्यामधून तुम्हाला कळेल। आता लागेल किंवा उशिरा लागेल ते याच्यामधून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल। तर जिल्हे पाहून घ्या, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता, कुठं तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर ते सर्व काही मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पाहू शकतात मित्रांनो, आता हे जे जिल्हे सांगतोय मी हे पेसा आरक्षणमध्ये मित्रांनो लागू, लक्षात घ्या। अहमदनगर, पुणे, त्याच्यानंतर ठाणे, पालघर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक, त्याच्यानंतर आपलं जळगाव, त्याच्यानंतर अमरावती, यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली। तर आता हे जे जिल्हे मी तुम्हाला दाखवले तर हे पेसा आरक्षणमध्ये बसतात मित्रांनो। या जिल्ह्यांना वगळून हे जिल्हे मित्रांनो पेसा आरक्षणमध्ये बसताय तर यांचा निकाल मित्रांनो रोखून ठेवला जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे बी सर्व जिल्हे उरताय मित्रांनो तर त्या सर्व जिल्ह्यांचे मित्रांनो निकाल जाहीर होणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं परभणी आलं, जालना आलं, त्याच्यानंतर वर्धा आलं, नागपूर आलं। तर हे जे जिल्हे मित्रांनो तर या जिल्ह्यांचा निकाल जाहीर होणार आहे आणि हे जे तुम्हाला 13 जिल्हे समोर दिसत आहे तर याचा निकाल रोखून ठेवला जाणार आहे मित्रांनो। तर हे लक्षात घ्या। आता तुम्हाला कळालेलं असेल तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला आहे आणि तुमचा निकाल लागेल का 26 तारखेला, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर 25 ते 26 तारखेला मित्रांनो तलाट्यांचं फायनल मेरिट लागणार आहे, त्याच्यामुळे लक्षात असू द्या। तर बघा याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मित्रांनो आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आज मित्रांनो नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा आहे। तर या गोष्टीला जे विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करणार आहे तर त्यांनी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मित्रांनो हा मोर्चा काढला पाहिजेत किंवा शासनाने याच्यावरती
काय निर्णय घेतला पाहिजेत की विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत किंवा फायनल मेरिट जाहीर करायला पाहिजेत मित्रांनो, ज्यांना वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगू शकतात. व्हिडिओला लाईक करा आणि समोरचे अपडेट जसे येतील तशा सर्वप्रथम मीच तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या यार. या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा. तर निकाल मित्रांनो लवकरात लवकर लागणार आहे, तर लक्षात घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.